राज्यभर आज महाराष्ट्र दिन साजरा होतोय, तर दुसरीकडे विदर्भवादी महाराष्ट्र सरकारचा निषेध करत काळ्या फिती लावून आंदोलन करतायत, स्वतंत्र विदर्भाची मागणी करतायत। ज्येष्ठ विदर्भवादी नेते वामनराव चटप यांच्या नेतृत्वात विदर्भवाद्यांचं हे आंदोलन आहे। आपण बघू शकतो उमरेड येथील कोळसा खाणीवर हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी नियोजित आहे। विदर्भ वगळता इतर ठिकाणी जाणारा जो कोळसा आहे तो कोळसा थांबावा आणि वीज दरवाढ जी आहे ती मागे घ्यावी आणि स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी हे आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलं जातं। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे, काळ्या फिती लावून हे आंदोलन जे आहे ते सुरू आहे। वामनराव चटप आपल्या सोबत आहे। सर, काय सांगणार, आज महाराष्ट्र दिन साजरा होतोय महाराष्ट्रभर आणि तुम्ही काळ्या फिती लावून निषेध करताय, काय कारण? महाराष्ट्रात राहून आमच्या वाट्याला आला नक्षलवाद, आमच्या वाट्याला आलं कुपोषण, आमच्या वाट्याला आलं प्रदूषण, आमच्या वाट्याला आलं शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सिंचनाचा मोठा अनुशेष, कमी झालेले लोकप्रतिनिधी। त्यामुळे आता आम्ही ठरवलं आहे या अब नहीं सहेंगे नेता तस्कर गुंडा अफसर। आता आमचं एकच म्हणणं आहे की स्वातंत्र्याची लढाई आहे 118 वर्षापासून चालू आहे। एक ती विदर्भ मिशन 2023 अंतर्गत विदर्भ मिळवून द्या म्हणून आम्ही 31 डिसेंबर 2023 पर्यंत जिंकू किंवा मरू, करू किंवा मरू, किंवा जेलमध्ये सोडू या निर्धाराने आम्ही आलो आहे। लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून राहू, कटेंगे मगर हटेंगे नहीं, या तऱ्हेने आम्ही हे आंदोलन पुढे नेतोय आणि आम्ही शेवटचे 31 डिसेंबरच्या आत विदर्भाचं राज्य मिळवून या नव्या पिढीच्या हाती देतोय आणि त्यांना म्हणतो की इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चल के, ये होने वाला राज, ये राज है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के। कोळसा का रोकत आहे तुम्ही? आज कोळसा खाणीवर चालले आहे सगळे? कारण की केंद्र सरकार आम्हाला केंद्र देणार आहे, केंद्र सरकार आम्हाला विदर्भ देणार आहे आणि आम्ही चिमटा काढून राहिलो की आम्हाला आतापर्यंत विदर्भ दिलं नाही। फजल अली आयोगाने 1953 साली त्यांनी सांगितलं होतं, 56 साली की आम्ही विदर्भ देतो म्हणून देणार, पण आम्हाला त्यांनी विदर्भ दिला नाही। त्यांनी लिहून दिलं होतं, नकाशात काढून दिला होता, पण आम्हाला विदर्भ दिलं नाही। म्हणून आजचा गुलामीचा करार, गुलामीचा दिन आहे आमचा आणि काळा दिवस आहे, म्हणून आम्ही सगळ्यांनी काळे झेंडे आणि काळे महाराष्ट्र दिन साजरा होत असला तरी विदर्भवादी तो दिवस काळा दिवस म्हणून पाळत आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। काळ्या फिती लावून सगळे विदर्भवादी जे आहे त्या ठिकाणी आंदोलन करतायत। विदर्भ वगळता इतर ठिकाणी जाणारा कोळसा जो आहे तो रोखण्यासाठी हे आंदोलन आहे। स्वतंत्र विदर्भाची मागणी करत हे आंदोलन जे आहे ते विदर्भवाद्यांकडून केलं जातं आणि मोठी गर्दी आहे। तुम्ही एकदा, मी माझा कॅमेरामॅन सचिन सायमला दाखवतोय, मोठी गर्दी या ठिकाणी विदर्भवाद्यांची जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। सगळे विदर्भवादी जे आहे ते आक्रमक आहे आणि मागणी करतायत की 31 डिसेंबरपर्यंत आम्हाला स्वतंत्र विदर्भ हवा आहे, आम्हाला या महाराष्ट्रात राहायचं नाही, अशा प्रकारच्या घोषणा हे सगळे विदर्भवादी आज महाराष्ट्र दिनी देत आहेत। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, युनायन मराठी, उमरेड, नागपूर।